वाढती महागाई, भेसळ, हायब्रिड अन्नधान्य, रासायनिक खतांचा बेसुमार वापर, भाजीपालाची टंचाई अशा वेळी घरच्या घरी परसबाग, कुंडीतील भाजीपाला, टेरेसचा उपयोग करून छोटी मोठी अनेक किरकोळ लहान मोठी वेली, पालेभाज्या, फळभाज्या, फुले, आयुर्वेदिक काष्ट वनस्पतीची लागवड करता येऊ शकते. यासाठी खूप काही खटपट न करता थोडक्यात देखील आपण घरगुती सामान वापरून ही परसबाग निर्माण करू शकतो. त्यासाठी आपण शेणखत वापरू शकतो, आपलं उरलेलं पाणी आपण वापरू शकतो आणि परसबागेला योग्य कुंपण करून मातीची सेंद्रिय खताची भर घालावी. आपल्या कल्पनेप्रमाणे वेलींसाठी मांडव, भाज्यांसाठी वाफे आणि झाडांसाठी आळे करून आखणी करून घ्यावी. आपण यामध्ये कोणकोणते झाडे लावू शकतो याविषयी आपल्याला पाहायचं आहे. जर आपण मोठ्या भाज्यांचा गट घेतला तर त्यामध्ये आपण आंबा, चिक्कू, आवळा, बोर, रामफळ, बेल, कवठ, काजू, मिरची, नारळ, कडुलिंब, वड इत्यादी झाडं लावू शकतो. मध्यम झाडांचा गट जर आपण घेतला तर पेरू, संत्री, मोसंबी, नारळ, हादगा, रायआवळा, लवंग, जायफळ, कोकम अशी झाडं आपण लावू शकतो. लहान झाडांचा गट आपण घेतला तर पपई, कढीपत्ता, डाळिंब, अंजीर, करवंद यासारखी आपण. वेलवर्गीय आपल्याला जर लावायची असेल तर तोंडली, नागवेली, स्ट्रॉबेरी यासारखे आपण लावू शकतो. वेल भाज्या आहेत काकडी, दुधी भोपळा, दोडका, कारले, गिलके, पडवळ, कोहळा, घोसाळी, टरबूज, घेवडा ही सुद्धा आपण वनस्पती लावू शकतो. फळभाज्यांमध्ये आपण वांगी, टोमॅटो, भोपळी मिरची यांची लागवड करू शकतो. तर शेंगवर्णीय भाज्यामध्ये भेंडी, गवार, चवळी, श्रावण घेवडा यांची आपण लागवड करू शकतो. कंद भाज्यांमध्ये बटाटा, सुरण आणि मसाला भाज्यामध्ये मिरची, कांदे, लसूण, हळद हे देखील आपण लावू शकतो. किंवा मूळ भाज्या ज्या आहेत गाजर, बीट हे सुद्धा आपण लावू शकतो. अशा तऱ्हेने पालेभाज्यांच्या प्रत्येकी 8-10 रोपे, फळभाज्यांची 2-3, शेंगवर्णीयांची 2-3 आणि वेलींची 1-1 यानुसार आपण नियोजन करून पालेभाज्यांची बाग खूप छान करू शकतो.